शेतकरी बंधूंनो, जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्याच्यासाठी आम्ही खास हा एपिसोड करत आहोत. जे आंबा उत्पादक आहेत शेतकरी, त्या सगळ्या शेतकऱ्यांनी हा चॅनल आमचा जो आहे की तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवा, हा तुम्ही सबस्क्राईब करा, कळलं का? आणि तुम्ही हा एपिसोड खास करून बघून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आंब्यामध्ये आपण कशा पद्धतीनं स्टार्टपासून जाणं गरजेचं आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, की आता हा रेस पिरियड आहे आंब्याचा. आत्ता काय-काय ठिकाणी आपला जो केशर आंबा आहे त्याला मोहर यायला लागलाय. इव्हन कोकणामध्ये सुद्धा काय झालंय, कोकणामध्ये उशिरा मोहर आलाय. कोकणामध्ये उशिरा मोहर कारण पाऊस जास्त वेळ चालू राहिलाय. तिथं आता नवीन मोहर यायला लागलाय. तसा ह्या वर्षी केशरला मात्र थोडा लवकर मोहर आलाय. आता मला काही शेतकऱ्याचे फोन येतात, की बाबा आता मोहर आला काय करू? किंवा रेस पिरियडमध्ये काय करायचं? कळलं का? ज्यावेळी आपण पाणी देणार नाही, अशा वेळी आपण काय करायचं आंब्याच्या बागेला? तर असं सगळ्यांचा फोन असतो. म्हणून हा खास एपिसोड आपण त्यांच्यासाठी करायला लागलोय. तर सगळ्यांनी मनापासून हा पहिल्यापासून बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जे शेतकरी आंबावाले शेतकरी आहेत, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बोडशे म्हणून आमचे म्हसवड, सातारा डिस्ट्रिक्टमधले शेतकरी आहेत. ते शेतकरी पण हुशार असतो. त्याने काय केलं, 5च झाडं ठेवली. बाकीच्या सगळ्या झाडाला 05234 का काहीतरी त्याने मारलं, की बरेच म्हणतात काय ते मारलं की मोहर लवकर येतो. त्यांनी त्याला कल्टर मात्र सगळ्याला वापरलेलं होतं आणि मोहर दोन्हीला एका वेळी आलेला आहे. त्यांचं म्हणणं की इव्हन म्हणजे त्या रासायनिकपेक्षा बाहेरीच अल्ट्राशी जिथं वापरलंय, तिथं मोहर चांगला आलेला आहे. तुम्हाला वाटल्यास तो फोटो तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून देतो त्यांचा. तुमच्या लक्षात येईल की ह्याला मोहर चांगला यायला लागलाय. तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही लक्षात ठेवा, की रेस पिरियडमध्ये काय-काय करायचं? आता रेस पिरियडमध्ये एकतर पाणी देत नाही आपण. मग अशा वेळी काय करायचं? तर तुम्ही बायोरिच जे आहे, ते बायोरिच तुम्ही फक्त वरून मारत जावा आंब्याच्या ह्याला. मोहर यायला स्टार्ट झालाय आता, तर वरून बायोरिच मारत राहायचं. कळलं का? मोहर पिरियडमध्ये पण तुम्ही मारत राहावा वरून बायोरिच. आणि ज्यावेळेला तुम्ही पहिलं पाणी देणार आहात, अशा वेळी तुम्ही बाहेरीच खालून सोडायचं आणि एकरी फक्त अर्धा लिटर अल्ट्राशीट टाका 200 लिटर बाहेरीचमध्ये आणि पाणी सोडा. तसंच ज्यावेळेला बारीक ज्वारीच्या दाण्या एवढे तुमची फळं होतील, अशा वेळेला बाहेरीच अल्ट्राशी खालून आणि वरून चालू करा. पण तुमच्या लक्षात येईल, की बाबा फळ कसं वाढायला लागलंय. फळगळ होते आहे का नाही आहे? आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, पहिल्यांदा फळं जास्त लागलेली दिसतात. फुलोरा भरपूर आलेला आहे. म्हणजे मोहर भरपूर आलेला आहे. पण त्या मानानं फळाची संख्या राहत नाही. सगळा मोहर गळून जातो. हा का जातो? तर बरेच शेतकरी काय करतात, केमिकलमध्ये आर्टिफिशियली तुम्हाला मोहर आणायचा प्रयत्न करतात किंवा काही जण कल्टर सोडून मारतात किंवा काही जण 05234 मारतात. आणि त्याच्यामुळे मोहर येतो तुम्हाला. मोहर भरपूर येतो, पण त्यामानानं फळं राहत नाही. आणि फळं का राहत नाही? झाडाची कॅपॅसिटी नसते. म्हणून आपण नॅचरली जायचं आहे. जेवढी फळं तेवढी राहतील. नैसर्गिकरित्या जेवढा मोहर येईल तेवढाच पकडायचा आपण. तेवढीच फळं राहतील. कळलं का? फळं जास्त राहतील तुमची. कारण झाडाची कॅपॅसिटी आहे तेवढंच ते फुलं आणि फळं आणतं नैसर्गिकरित्या. केमिकलमध्ये तुम्हाला तात्पुरतं दिसेल जास्त फुलं लागल्यात. पण बऱ्याच ठिकाणी मोहराची गळ होते, मोहर जळतो. आता मोहरच्या काळामध्ये ज्यावेळेला पाऊस किंवा वरती ढग आलेले असतील आणि टेम्परेचर थोडं वाढलेलं, ह्युमिडिटी वाढलेली असेल, अशा वेळी मोहर जळायचा किंवा मोहर गळायचा जास्त प्रॉब्लेम असतो. तर अशा वेळी तुम्ही न चुकता तुम्ही काय करा, बायोरिच वरून घ्या. कळलं का? बायोरिच वरून आणि वरून घेतल्यामुळं काय होईल, हा मोहर जळायचं थांबेल. मोहर कशानं जळतं? बुरशीनं जळतं. जी भुरी येते, भुरीमुळं तुमचा मोहर गळतो, तर हा गळ थांबेल. आणि मग तुम्ही काय करा, ज्यावेळेला ज्वारी एवढे दाणे होतील त्यावेळेपासून बाहेरीच अल्ट्राशी खालून वरून चालू करा. तुम्हाला पुढं समजा एक 3 महिन्याचा पिरियड आहे, तर 15-15 दिवसांनी कळलं का 3 दुनी 6 वेळा बाहेरीच अल्ट्राशी खालून वरून मारून घ्या. ह्याच्यामध्ये फायदे काय होतील? तर फळाची संख्या चांगली राहील, फळगळ कमी होईल, फळाचं वजन 40% 50% च्या दरम्यान आंब्यामध्ये वाढतं. सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे.
आणि आंब्यामध्ये पर्टिक्युलरली पेरूमध्ये काय होतं फळच मीडियम साईज लागतं. आंब्यामध्ये जेवढी साईज मोठी तेवढी, जेवढं वजन चांगलं, तेवढं तुम्हाला बाजारामध्ये दर चांगला मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करा, थोड्या झाडांना तरी वरनं पेपर लावा आणि तुम्हाला असं लक्षात येईल, की बाबा ते आंब्याची साईज, आंब्याची जाडी, कळलं का, त्याची टेस्ट ह्याच्यामध्ये फार फरक पडतो. आमचा एक वेंगुर्ल्याचा शेतकरी होता, वयस्कर होता. त्याने एकदा बाहेरची अल्ट्राशी आंब्याला वापरलं होतं आणि त्यानं मला फोन करून सांगितलं, की आमचा जो आंबा आहे, हा आंबा मी लहानपणी जसा खात होतो, तेवढी टेस्ट आता आलेली आहे. आणि हे सगळ्यांच्या लक्षात येईल, तुम्हाला सांगतो. तर तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीनं आंब्याच्या बागेचं व्यवस्थापन करा ऑर्गॅनिक पद्धतीनं. तुम्हाला फळं भरपूर येतील, फळाची संख्या जास्त येईल, क्वालिटी चांगली येईल आणि वजन तर 30-40% नी वाढेल. तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथंच थांबवूया. लक्षात आलं का? ज्या शेतकऱ्याकडनं प्रॉब्लेम असेल आंब्याच्या ह्याच्यासाठी, तर त्यांनी मला संपर्क करावा. कळलं का? हा आमचा जो एपिसोड आहे, त्या आंबेवाल्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी काय आंब्याचे फोटो पण तुम्हाला टाकेन त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरनं तुम्ही बघून घ्या. तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आंबा येऊ शकतो आणि आपण पुढं लोकांना चांगलं खायला देणार आहे. आंबा तर लोकं आवडीनं खातात आणि अशा वेळी त्यांच्या शरीरामध्ये कुठलंही केमिकल जाऊ नये, ही जी व्यवस्था आपण शेतकऱ्याने पाहणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. तुम्हाला जर भविष्यात चांगला दर पाहिजे असेल, तर तुम्ही क्वालिटी मटेरियल लोकांना देणं गरजेचं आहे. पैसे आपण जास्त नुसतं दाखवून चांगलं दिसून उपयोग नाही. तर त्याला खायला चांगलं वाटलं पाहिजे. अशी व्यवस्था आपण ठेवूया आणि ह्या वर्षाचा आंब्याचा जो बाग आहे, आंब्याचा जो सीझन आहे, तो आपण चांगल्या प्रकारे सेंद्रिय पद्धतीनं पिकवून आपण आपल्या जनतेला खायला देऊया. ह्याच्याला आमचे जे शेतकरी आहेत, जे एचटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग पद्धतीनं शेती करणारे शेतकरी आहेत, ते सगळे ह्याला साथ देतील. त्यांनी साथ द्यावी आणि त्यांनी ऑर्गॅनिकमध्ये आंब्याची अ, हे करावं. तुम्ही स्वतः पण थोडं लोकांना सांगा, की बाबा हे ऑर्गॅनिक पिकवलेलं आहे मी. लोकं पण तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देतील, असं निश्चित मला वाटतं. तर आपण हा एपिसोड इथंच थांबवूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो.